नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। बरं, आता खऱ्या अर्थानं आपण पाहतो की हे ज्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांच्या परिवारातील साहेब, ही निवडणूक जी आहे नेमकी कशा पद्धतीने होईल? खरं नाही, निवडणूक ही खरं तर विकासाच्या मुद्द्यावर होईल इथं, कारण मला वाटतं अकलूज शहराच्या दृष्टीनं विकासाचे मुद्देच महत्वाचे आहे आणि ही निवडणूक फक्त विकासाच्या मुद्द्यावर होईल। पण आता हे समोरचं जे आव्हान आहे हे प्रस्थापितांचं तुम्ही कसं स्वीकारताय? खरं मुळात यामध्ये आव्हान म्हणून या ठिकाणी कुठल्याही बाबीत आव्हान नेहमी पुढं असतं आणि तशाच प्रकारचं आम्ही आव्हान या ठिकाणी स्वीकारणार आहे। यामध्ये सर्वात महत्वाची बाब ही आहे की गेल्या 70-78 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं अकलूज शहराचा विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं झालेला नाही आणि त्या दृष्टीनं विशेषत्वानं प्रयत्न या ठिकाणी केले जाणार आहे। तर मला सांगा, खऱ्या अर्थानं हे तुमचं खटिक हिंदू परिवार जे आहे त्यांनी मागं सुद्धा बंड केलं होतं, हे एक तुमचं परिवारातलं धाडस आहे। आता हे दुसरं धाडस आहे, त्यामुळे अकलूजमध्ये दडपशाही वगैरे बोललं जाते, मग नेमकं कसा प्रकार आहे? मुळात मी या ठिकाणी एक गोष्ट या ठिकाणी निश्चितपणे सांगेन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेच्या मुळं आज खरं तर अशा अर्थानं संधी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे। मी खरं तर भाऊंचं या ठिकाणी खरं तर आभार मानतो की त्यांनी या नगराध्यक्ष पदासाठी अगदी, कारण तसं पाहिलं तर केवळ आमचं फार कमी मतदान या ठिकाणी या समाजाचं आहे, परंतु बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेमुळं आज सर्वसामान्य माणूस सुद्धा नगराध्यक्षपदी जाऊ शकतो आणि हा नगराध्यक्ष जो होणार आहे तो खऱ्या अर्थानं या ठिकाणी या शहराचं प्रतिनिधित्व करणार आहे, हे मात्र मी या ठिकाणी निश्चितपणे सांगतो। सर्वसामान्याच्या ज्या काही त्या ठिकाणी अडीअडचणी आहेत, त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न या माध्यमातून निश्चितपणे केला जाईल आणि खऱ्या अर्थानं सुंदर अकलूज आणि स्वच्छ अकलूज अशा प्रकारचं काम घेऊन ही सगळी टीम आदरणीय रामभाऊ सातपुते साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पुढे जाणार आहे।